नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर येत आहे. हा अभिनेता म्हणजे अंकुर वाढवे. चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमामधून घराघरात पोचलेल्या अंकुर वाढवेवर पुसदमध्ये जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणामुळे इंडस्ट्रीत एकच खळबळ माजली आहे. जवळपास 20 ते 30 जणांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याचं कळतंय. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्वतः अंकुरनं या घटनेची माहिती दिली. सुदैवानं वसंतनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. नेमकं काय घडलं, चला तर मग जाणून घेऊया. नुकतंच अंकुर वाढवेने त्याच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून त्याने आपल्या प्राणघातक हल्ल्याची माहिती दिली. या पोस्टमध्ये अभिनेत्याने म्हटले, काल पुसदमध्ये माझ्यावर 20 ते 30 लोकांच्या टोळक्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वसंतनगर पोलीस स्टेशनच्या मध्यस्थीने प्रकरण टळलं. पण यावरून लक्षात येतं की पुसदमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. यावर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. सध्या अभिनेत्याची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून या घटनेबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर अंकुरने फेसबुक लाईव्ह करत स्वतः सुरक्षित असल्याचं सांगितलं. तसेच पुसदमधील वाढत्या गुन्हेगारीवर तीव्र चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर अंकुरने फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करत संपूर्ण घटनाक्रम सांगितला. तो म्हणाला, नमस्कार, आताच थोड्या वेळापूर्वी मी एक पोस्ट शेअर केली. त्यावरून खूप जणांचे मला फोन आले. मला काहीही झालेलं नाही. पुसदमध्ये एका सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. त्या सिनेमात माझे काही मित्र काम करत होते. जेव्हा त्यांना कळलं की मी पुसदमध्ये आहे तेव्हा ते मला भेटायला आले. त्यात काही जण असे होते ज्यांनी मद्यपान केलं होतं. ते घरी आल्यानंतर आमच्या शेजारच्या घरावर लघुशंका करत होते. परिस्थिती चिघळू नये म्हणून आम्ही त्यांना तेथून परत पाठवलं. पण त्यामध्ये एक मुलगा होता, ज्याची चूक होती. तो एकटा 30-40 जण मारहाण करण्यासाठी घेऊन आला. त्यावेळी त्यातील काही लोकांनी मला ओळखलं. परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून आम्ही ते प्रकरण तेव्हा सोडून दिलं. या प्रकरणानंतर अभिनेत्याचे चाहते चिंतेत आहे. अनेकांकडून त्यांची विचारपूस करण्यात येत आहे. यापुढे अभिनेत्याने म्हटलं, सकाळी उठल्यानंतर मला जाणवलं की त्यांनी मद्यपान केलेले म्हणून आपण त्यांना परत पाठवलं. पण जर माझ्यासारख्या व्यक्तीसोबत असं काही घडत असेल तर सर्वसामान्यांना काय सहन करावं लागत असेल. यावरून पुसदमध्ये किती गुन्हेगारी वाढली आहे हे लक्षात येतं.